दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न राहिला आहे. रोहित खरात पुण्यातील खेळाडू आहेत, एक जबरदस्त चांगल्या फॉर्मात आहेत. ही मॅच मात्र पाहण्यासारखी असणार आहेत. एका बाजूला ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खेळाडू आहेत, एका बाजूला पुणे जिल्ह्यातील 11च्या 11 खेळाडू एका टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही मॅच रंगतदार होईल आणि विशेष म्हणजे दोन्ही टीमने आपली एक एक मॅच जिंकली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचसाठी पात्र व्हायचं आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर ज्या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात सुरू आहे, शेरू लोहार, राहुल लोहार शेरू नावाने ओळखले जातात. HK ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक घेतल्यानंतर चर्चेत आले आणि भोसरीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत शेरू, तर बॉलिंगसाठी अलिमगर, भिवंडीच्या अलिमगरचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमांशू पाटील शेरूसाठी. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हलक्या ढकललाय, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, बॉल थर्ड मॅनला, सीमारेषा पार, चौकार. होणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील वलयांकित खेळाडू दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आक्रमण केलं यावेळेला, मिड विकेटच्या दिशेने खेळलाय हा स्ट्रोक. पॉवर प्ले सुरू आहे, पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे इकडे. काही कट स्ट्रोक खेळावे लागतील, काही सर्कलच्या वरून खेळावे लागतील, परंतु याही परिस्थितीमध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये जसे बॅट्समन महत्त्वाचे असतात तसे बॉलरही महत्त्वाचे असतात. आपल्या टीमच्या महत्त्वाच्या गोलंदाजाच्या हातात पहिला षटक सोपवलं जाते आणि एकच ओव्हर पॉवर प्लेचा असेल आणि एकच षटक असणार याची नोंद घ्यायची आहे. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रोहित खरात, कोंडवा पुणेचे खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा हिमांशू. हो हो हो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. थोडंसं टायमिंग नाही करू शकले कारण अंदाज घेतला होता, कव्हर्सला मात्र गॅपमध्ये खेळायचं होतं, परंतु बॉलने त्यांना गुंगारा दिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत जरी असली ना तरी मजा येईल या मॅच मध्ये कारण दोन्ही बाजूला धुरंधर आहेत. एका बाजूला सिबट रेडी टीम आपल्याला पाहायला मिळते आशु शिरोडकर यांची आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे. यावेळेला ऑन साईडला पुन्हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहतोय. बॉल अडवला जातोय, थोडासा बाजूलाही गेला, थांबलेत, होणाही तिकडे पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी डायरेक्ट, हो 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 हो, डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळाला. सुरुवातीपासून अडखळत होते, घ्यायची की नाही, घ्यायची की नाही, घ्यायची की नाही. शेवटच्या क्षणी बॉल बाजूला गेला, धावायचा प्रयत्न झाला आणि तेच साधलं इकडे. डायरेक्ट हिट. बंटी धावा घेण्यासाठीचा प्रयत्न झाला, त्यानंतर डायरेक्ट हिट बंटी यांनी केलं. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि माघारी परत आहेत या ठिकाणी रोहित खरात आणि त्यांची जागा घेण्यासाठी बारामतीचे सौरभ दळवी यांना आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असताना पाहायला मिळतात. लेदर बॉलचे देखील चांगले खेळाडू आहेत. बारामती देखील अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटच्या साठी चर्चेत आहे. तिकडल्या स्पर्धा, तिकडले खेळाडू आणि पैकी एक खेळाडू सौरभ दळवी. माझ्या मते भारत कदम किंवा चेतन काळंगे यांना देखील या मैदानात आम्ही खेळताना म्हणजे यूट्यूबला मॅचेस पाहिलेले आहेत ज्यांनी हे मैदान गाजवलंय. पाहूयात आज सौरभ दळवी यांना पाहतोय, परंतु समोर हिमांशू पाहायला मिळत आहेत.
सुरुवात जर पाहिली तर पहिलं षटक मार्गस्थ आहे जे पॉवर प्लेचं आहे. शेरू लोहार आणि जोडीला जर पाहिलं तर सौरभ दळवी. दोन बलाढ्य संघांमधील लढत, बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आनंदवाडीमध्ये आपण पाहतोय आणि हा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकही आवर्जून उपस्थित आहे. दुसरी रात्र आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. ऑन साईडला बॉलला ढकललं खरं. तिकडे फिल्डर येत आहेत अतिशय तत्परतेने चपळतेने आणि पहा काय फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. आणि फिल्डिंग हा क्रिकेटचा एक अविभाज्य घटक आहे. या अगोदरच आपण पाहिलं डायरेक्ट हिट झाला, कदाचित नसता झाला तर ते खेळाडू आतापर्यंत थांबले असते, परंतु खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बघता बघता पहिली ओव्हर या मॅच मधील संपते. पहिल्या डावातील 8 धावा धावफलकावर 1 विकेट माघारी परतलेला आहे. डीजे 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकासाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. दोन बलाढ्य संघांमधील घमासान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये कुणालाही खेळण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची टीम गाजवावी लागते, तुमचं गाव गाजवावे लागतं, तुमचा पंचक्रोशी, तुमचा विभाग, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा या सगळ्यांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणार तर तुमची निवड व्यावसायिक संघांमध्ये होणार. अलीकडच्या कालावधीमध्ये चांगली कामगिरी करा, तुम्ही व्हायरल होणार म्हणजे होणार. आणि एक कालखंड असा होता ठराविक खेळाडूंना संधी मिळायची, परंतु आता असं नाहीये. तुम्ही चांगली कामगिरी केल्यानंतर सोशल मीडिया हे माध्यम एवढं चांगलं झालंय. आपल्या टेनिस क्रिकेटची सोशल मीडिया तर खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या माध्यमातून मात्र विविध गावातील खेळाडू किंवा विविध किती दूरचा खेळाडू असेल तुम्हाला तुमच्या टीममध्ये खेळवायचं तर तुम्ही त्याला बोलू शकता, कारण ते कॉन्टॅक्ट्स नक्कीच उपलब्ध होतात आपल्याला अलीकडच्या कालावधीमध्ये. रील्स पाहून म्हणा किंवा व्हिडिओज पाहून म्हणून देखील संघमालक खेळाडूंना बोलावू लागलेले आहेत अलीकडच्या कालावधीमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सौरभ आणि त्याचबरोबर शेरू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा 22वा पर्व आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन, दिवस रात्र पद्धतीची स्पर्धा, रात्रकालीन स्पर्धा. प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या असतील, मालिकावीराची दुचाकी असेल, आकर्षक ट्रॉफीज असतील, लक्ष वेधून घेत आहेत. यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने दिशा दिली या बॉलला आणि बघता बघता हा बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. जर पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे झुकूनच खेळले, बॉलला येऊ दिलं, बॉलला दिशा दिली, एका हाताने झटका दिला आणि फाईन लेगला बॉल पाठवला देखील. शेरू लोहार चर्चेत आहे. बऱ्याचशा स्पर्धा एका हाती जिंकून देणारा हा बॅटर आहे शेरू लोहार. समोर जर पाहिलं तर गोलंदाजही कमी नाहीये. जेडी यावेळेला फुल टॉस होता, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहतोय. योग्य दिशा नाही मी म्हणेल या ठिकाणी आली, कारण फुलटॉसला एका योग्य ठिकाणी तुम्हाला पाठवणं गरजेचं होतं, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 5 षटकांच्या या मॅच मध्ये दुसरं षटक सुरू आहे. सीबड रेडी विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स यशस्वी नाही झाले. बॉलचा अंदाज त्यांना नाही आला, बॉलच्या उंचीचा अंदाज नाही आला, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुटवर्क महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर तुम्हाला एक साजेसं टायमिंग देखील या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तेच या ठिकाणी नाही होताना पाहायला मिळालं. 15 धावा धावफलकावर सीबड रेडी आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज सरोली पुणे. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर, चांगली गोलंदाजी. पहा जेडी यांचं हेच वैशिष्ट्य आहे, यॉर्कर खूप चांगल्या पद्धतीने करतात, व्हेरिएशनही करतात आणि इकडे मात्र शेरूला संधीच दिली नाही. अशा प्रकारचा चेंडू येताना पाहायला मिळाला. 15 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. हो 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 हो
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा वळला, थोडासा कट, थोडेसे नाराज आहेत कारण एक चौकार आला, परंतु त्यानंतरचा काय कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं आणि दोन चांगल्या खेळाडूंमधील झुंज पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये शेरू आणि जेडी यांच्यामधील. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पुणे टीमची धावसंख्या 15 होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका करणारे अमरोज अल्मेडा रेवतळे मालवणचे MCA पंच आहेत आणि 15 वर्षाचा पंचांचा त्यांना अनुभव देखील आहे. उमेश मांजरेकर स्वतः चांगले दर्जेदार खेळाडू देखील राहिलेले आहेत रेवतळे मालवणचे, त्यांचे देखील MCA पंच आहेत. म्हणजे अल्मेडा सर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे हे दोघेही पंच आणि त्याचबरोबर 15 वर्षाचा अनुभव. त्याचबरोबर बंटी केरकर सर तारकर्ली मालवणचे MCA ची परीक्षा मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील पास झालेली आहे. एक दर्जेदार मात्र पंचांची कामगिरी करणारी बंटी केरकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विष्णू उर्फ बाळा प्रभू देवगड गेली 12 वर्ष आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पंच म्हणून कामगिरी करतायत. म्हणजे हे चारही दिग्गज या स्पर्धेला लाभलेले आहेत. पहा मालवणातील किंवा संपूर्ण सिंधुदुर्गातील पंच देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात विविध स्पर्धांमध्ये आणि सिंधुदुर्गातील आम्ही समालोचकांचाही उल्लेख करू. दोन ओव्हरचा खेळ संपला. पुन्हा एकदा हिमांशू यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे गोलंदाजीसाठी. 15 धावा सौरभ दळवी. यावेळेला फुलटॉस, त्याच्यावर प्रहार, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी जरूर येण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांना बॉलने दिलाय गुंगारा आणि बॉल पासार. 4 धावा, चौकार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली होती, उंची थोडीशी जास्त होती, बॉल पुढे होता परंतु मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. धावसंख्या 20 वर जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू असताना किती धावा बनवल्या जातील याची ही चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट डिझाईन केले गेले या स्पर्धेचे. tenniscricket.in वर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आमचे सर्वच पुरस्कर्ते त्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाला आणि म्हणून ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर चालली आहे. यावेळेला शेरू पुल करण्याचा प्रयत्न करत होते. टायमिंग पुन्हा तेवढं चांगलं नव्हतं आणि दिशाही नव्हती कारण तिकडे फिल्डरच्याच दिशेने बॉल गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर. यानंतरच्या कालखंडामध्ये पहा, कालच्या रात्रीतील एक सामना मला आठवतोय. धावा झाल्या नव्हत्या आणि आकाश चिंदारे याने शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार मारले आणि तिकडनं धावसंख्या उभारली गेली. म्हणजे मॅच मध्ये येण्यासाठी इकडे तुम्हाला 1 षटक देखील काफी आहे परंतु त्यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूने करावे लागतील. बॉलरला इन, बॅटरला इन. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉलला पाठवलं लांब 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 लांब, खूप लांब, षटकार. ब्रँड दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय सौरभ दळवी यांनी. एक जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक, ओ हो, पुन्हा एकदा लांब लचक फटका सौरभ दळवी यांच्या बॅट मधून. 6 षटकार.
संपतोय श्रीतेज 11 पुणे, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे 33 धावा धावफलकावर, 1 विकेट माघारी परतलेली आहे. सौरभ यांची बॅट बोलायला लागली आहे. जोडीला राहुल लोहार आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. यानंतर गावी स्पोर्ट्स मुंबई आणि त्याचबरोबर भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि त्या टॉससाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. परंतु इकडे पाहायचं 1 विकेट गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. वैष्णव भोईर आलेत गोलंदाजीसाठी. त्यांचा पहिला बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय शेरू यांनी. तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. चर्चेत आहेत मात्र या ठिकाणी सौरभ दळवी बारामतीचे हे बॅटर. आणि चर्चा कधी होते त्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स होतो आणि चर्चा व्हायलाच पाहिजे. क्रिकेटच्या खेळात ज्या क्षणाला जो खेळाडू चांगला खेळेल त्याची चर्चा होते. नक्कीच 2 षटकार लगातारचे पाहायला मिळाले होते. पाहूया वैष्णव भोईर नावागावचे एक जबरदस्त गोलंदाज. ही त्यांची ओळख आहे. आपल्या गावासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलंय. परंतु दुसऱ्या बाजूला बारामतीच्या क्रिकेटला ज्या खेळाडूंनी प्रसिद्ध केले त्यापैकी एक सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे म्हणजे सौरभ दळवी. एका बाजूला पनवेल तालुक्यातील नावाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याच्या बारामतीचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आनंदवाडीमध्ये सौरभ दळवी. यावेळेला चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. डायरेक्ट हिटही त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या टीमची फिल्डिंग नक्की चर्चेत आहे. आणि पाहूया 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आउट आहे की नाही प्रत्येकाला प्रश्न पडला असेल. OUT आउट. वैष्णव भोईर आले. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकला गेला. सौरभ दळवी जबरदस्त बॅटिंग करत होते परंतु रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेले आहेत. शेरू लोहार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांची साथ देण्यासाठी पुण्याच्या चिखलीचे बॅटर आणि सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये लांबवर षटकारांसाठी ओळखले जाणारे नरसिंग पालमपल्ले दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बी हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. महत्वाचा टप्पा आहे हा मॅचचा. जो कामगिरी उंचावणार आहे एक आव्हान, एक मोठं आव्हान उभं राहणार की त्यांना कंट्रोलमध्ये केलं जाणार. कारण एका बाजूला जर पाहिलं तर सचिन शेठ लालदास तापकीर यांचा श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सीबर्ट रेडी आशु शिरोडकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेरू धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय आणि कॉल दिला गेला धावेचा. पहा 2 खेळाडू अगोदरच रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेले आहेत आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातो. प्लस 1 धाव देखील मिळेल. दोन विकेट आल्या. दोन्ही विकेट रनआउटच्या आलेल्या आहेत परंतु तरी देखील प्रयत्न. त्यांना माहिती आहे हा टप्पा खूप महत्वाचा आहे. नरसिंग पालमपल्ले कर्नाटकातील देखील बऱ्याचशा स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात. नरसिंग पालमपल्ले मराठवाड्यातील स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात. सध्या चर्चेत नाव आहे परंतु वैष्णव भोईर हे देखील एक चर्चेतीलच नाव आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट
एकाला अचूक मारा करायचा आहे, एकाला फटकेबाजी करायची आहे, कारण अंतिम टप्प्यात ते आलेले आहेत. कारण चौथी ओव्हर सुरू आहे. नरसिंग पालम पल्ले. यावेळेला एक ताकदवर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडनं दूरवरून येत आहेत. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, थोडीशी चुकी, लगेच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होताना पाहायला मिळतंय. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 40 वर पोहोचते धाव संख्या. 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांमध्ये एक मोठी धाव संख्या उभारण्याचा मानस मात्र इकडे पुणे टीमचा आहे. परंतु रेडी टीम देखील या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी रेडी आहे. सिबाड, नरसिंग, हो व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत देखील होते. बॅटच्या पट्ट्यात नाही आला बॉल, वाईडच होता. परंतु ते देखील नाराज आहेत, कारण कदाचित एखादा मोठा फटका मारण्याचा मानस इरादा त्यांचाही होता. 41 धावा धावफलकावर आहेत नरसिंग. आणि समोर जर पाहिलं तर वैष्णव. आनंदवाडी प्रेक्षकांनी आज पुन्हा एकदा मैदान फुलून गेलेलं आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो. वैष्णवची व्हेरिएशन पहा या. आणि इकडे जर पाहिलं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निष्फळ ठरतोय. आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. आणि एक धाव पहा किती खूप महत्वाची असणार आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 43. टॉस साठी सज्ज राहायचंय. भैराई देवी मैत्री पॅकर्स मौंड, माधवीताई पांडुरंग मोंडकर यांचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गाबी स्पोर्ट्स मुंबई यांना देखील विनंती असेल आपण टॉससाठी संघनायक अजित बांदकर सज्ज राहायचंय. उडवलाय बॉल खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर. 6. कारक स्थितीच्या दिशेने वाटचाल. सलामीला आलेले शेरू 14 धावांवर खेळतायत. नरसिंग यांनी मात्र एक मोठा फटका मारलाय. आता मात्र हे षटक खूप निर्णायक असणार आहे. 60च्या आतमध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न इकडे असणार आहे रेडी संघाचा. परंतु पाहूया चरोली पुणे समोर. यावेळेला शेरू, त्याच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार. 6 षटकार. लकी ड्रॉचे कुपन आज सुद्धा उपलब्ध आहेत. आणि केवळ माफक 10 रुपयाच्या शुल्कामध्ये तुम्ही घरी जाताना इकडनं आकर्षक भेट घेऊन जाऊ शकता. त्यासाठी लकी ड्रॉचे कुपन देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. पहा पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. धावसंख्या 50 पार झाली आहे. 55 धावा धावफलकावर. सलामीला आलेत राहुल लोहार म्हणजेच शेरू. सुहास देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. कमबॅक करायचं ते जाणतात. बॉलिंगसाठी आहेत सुहास पवार.
पुन्हा एकदा मात्र या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूची फेकी. वा, अतिशय सुंदर. जयदीप भोंडिवले त्या ठिकाणी होते. ज्या पद्धतीने म्हणजे खूप चांगले फिल्डर सुद्धा आहेत जेडी आणि खूप चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. धावसंख्या 56 वर आहे. शेवटची ओव्हर खूप महत्वाची असणार आणि सगळ्यांच्या नजरा मात्र या धडाकेबाज बॅटरवर असतील. नरसिंग पालमपल्ले. सुहास पवार व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे. नामवंत अष्टपैलू खेळाडू समोर. धडाकेबाज बॅटर. हो हो, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. बॉलला फिरवलं, बॉलला वळवलं, यष्टीरक्षकांकडे पाठवलं. एक पहिल्याच बॉलवर मोठा फटका आला, परंतु त्यानंतर फिरकीची जादू या ठिकाणी पाहायला मिळते. सुहास पवार चांगली गोलंदाजी. 56 वरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक धडाकेबाज बॅटर तर दुसरे फिरकीपटू. एकाकडे बॉल वळवण्याची क्षमता, एकाकडे बॉलला लांब वर पाठवण्याची क्षमता. यावेळेला पुन्हा एक ताकदवर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4 दाखवतात. 21 वर बॅटिंग करतायत. एक चौकार खूप म्हणजे बॉल थोडासा पुढेच केला होता अनोख्या शैलीत. त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटला पाठवला आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. 60 धावा धावफलकावर. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल होतं, त्यातून मात्र टीम बाहेर पडली. रनआउटच्या स्वरूपात विकेट आल्या. सौरभ दळवी यांनी 2 लगातारचे षटकार मारले, त्यामध्ये टीमला जाण आणली गेली. शेरूने काही आक्रमणं केली आणि नरसिंग आले आणि त्यानंतर धावसंख्येने उसळी घेतलेली आहे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे. सचिन शेठ, लालदास तापकीर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आशु शिरोडकर अँड कंपनी सीबर्ड रेडी. यावेळेला पुन्हा आक्रमण करताना पाहायला मिळाले नरसिंग. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलने गुंगारा दिला आणि पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. गेला प्रयत्न जरूर झाले होते. 64 धावा. नरसिंग पालमपल्ले 6 चेंडूमध्ये केवळ 18 वर बॅटिंग करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
होण्याचा प्रयत्न tenniscricket.in ची टीम गौरव सावंत आणि त्यांची टीम करते. असेही चमत्कार क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नसतं आणि इकडे 64 धावा झाल्यात. 65 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. परंतु सीवर संघ देखील तेवढाच बलवान आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ते ठेवतात. चांगलं आव्हान उभं राहिलंय परंतु दुसऱ्या डावात मॅच रंगेल. चला या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे. गाबीर स्पोर्ट्स मुंबई आणि त्याचबरोबर भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड या दोन्ही कॅप्टन. आणि त्याचबरोबरीने माझ्या मते अजित बांदकर. गाबी स्पोर्ट्स मुंबई कॅप्टन या. गाबी स्पोर्ट्स मुंबई कॅप्टन प्लीज त्वरित त्या ठिकाणी यायचे. गाबी स्पोर्ट्स चला या. गाबी स्पोर्ट्स मुंबई कॅप्टन त्वरित यायचंय. सदा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सदानंद धुरी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर आपले पहिल्या मॅच पराभूत झालेत परंतु कालचा रेकॉर्ड काय, पहिली मॅच पराभूत होऊन सुद्धा संघ क्वालिफाय झालाय. म्हणजे सुरुवातीच्या पराभवानंतर देखील विजय मिळाला होता. चॅम्पियन्स आणि आनंदवाडी असं तुम्हाला या ठिकाणी कॉल करायचंय. सदानंद धुरी यांच्या शुभ हस्ते टॉस. चॅम्पियन कॉल दिला विशाल यांनी आणि आनंदवाडी आले. अजित, पहिली मॅच काय वाटतं, काय कमी राहिली पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये टॉस जिंकून काय निर्णय असेल? या मॅचमध्ये सुद्धा आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. थोडं बॅटिंगमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो होतो. बॉलिंग पण सुंदर झाली, फक्त पहिल्या षटकामध्ये थोडे रन जास्त आले. त्यानंतर खूप कमबॅक केला आपल्या बॉलरने, पण बॅटिंगमध्ये थोडा कमी पडलो तर आता थोडा चेंजेस करण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काही बदल आहेत? सध्या तरी नाही टीममध्ये नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला संघ आहे, सातत्याने एकत्रित तुम्ही समाजाच्या मॅचेस खेळत असता. खूप सारे टॅलेंटेड खेळाडू आहेत. अपेक्षा असेल या मॅचमध्ये त्यांचा खेळ आम्हाला आणखी निखरताना पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल या. विशाल, आता मात्र बॅटिंग करायची आहे आणि समोरचा संघ देखील दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत जरूर झालेत. तर पहिल्या मॅचमध्ये असं काय वाटतंय, काय कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कमी पडलात आणि कशा पद्धतीने आता या मॅचमध्ये उतराल? नक्कीच पहिल्या मॅचला लास्टच्या 2 ओव्हरला रन आले, ती जे कमी आहे ती या मॅचला पूर्ण करू आणि 5 ओव्हरची मॅच आहे. आम्ही 55-60चा टार्गेट द्यायचा प्रयत्न असेल. 55-60चा टार्गेट देण्याचा प्रयत्न असणार. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅच ही चांगलीच होताना पाहायला मिळणार आहे. कारण 2 जखमी शेर म्हणेल, कारण पहिली मॅच दोघांनी पराभूत झालेत परंतु नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न, उसळी घेण्याचा प्रयत्न या दोघांचाही असणार आहे. त्यामुळे टॉस जिंकलाय या ठिकाणी गाबी स्पोर्ट्स मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं या ठिकाणी भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर धन्यवाद या ठिकाणी सदानंद धुरी साहेब, सदा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांचं देखील. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांची झुंज देत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर पुण्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी. दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर सीबर्ड रेडी संघ पाहायला मिळतोय. लक्ष जर पाहिलं तर चांगलं आहे, परंतु दोन्ही संघ बलाढ्यात आणि बलाढ्य स्टारकास्ट घेऊन आले. त्यामुळे मजा येईल या मॅचला. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसा दुसरा डाव सुरू होईल आवाज असेल कुणाल दाते सरांचा. धन्यवाद. धन्यवाद चंदू शेटे सर. येस, पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात. लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले 65 धावांचं. बंटी बद्रिके मागच्या मॅचचा हिरो आणि त्याच्या बरोबरीने संदीप पाटील पप्पू नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. पहिलं षटक सनी कसबे. पहिलं षटक बंटी बद्रिके पहिलेच उलटा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात, येतो डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची.
सीबर्ड रेडी समोर 65. लक्ष आहे, बॉल चांगलाच फिरवलाय. अपील इथे करत असताना डॉट बॉल. सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. सीबर्ड रेडी 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय हा संघ. या टीमचे संघ मालक आशु शिरोडकर व ग्रामस्थ सदा स्पोर्ट्स व रेडी ग्रामस्थ यांचं मनपूर्वक आभार आपण इथे करतोय. सदाजी धुरी उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर, ज्यांनी ट्रॉफी पुरस्कृत केली आहे या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला. पुढचा बॉल चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. अखेर तिसऱ्या बॉलवर चौकार मारलाय बंटी बद्रिकेने. चौकार येतोय. तिसऱ्या बॉलवर हा चौकार आलाय. ओव्हरपिच बॉल, ओव्हर बॉलर हेड सरळ मारलाय. स्ट्रेट बॉल सीमारेषा पलीकडे, अगदी बाणासारखा सरळ गेलाय सीमा पार. दुसरा चौकार. सलग 2 बॉलवर 2 चौकार बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येत आहेत. अनस्टॉपेबल बंटी बद्रिके मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. याही मॅच मध्ये सुरुवात चांगली केली आहे. थोडासा दबाव निर्माण केलाय सनी कसबेवर. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, ड्राईव्ह केलाय मिडॉनला. बॉल हातातून निसटतोय तोपर्यंत 1 धाव मिळवतोय बंटी बद्रिके. टीमची धावसंख्या सिंगलने, स्कोर बोर्डवर 9. देवगड तालुक्यामध्ये आपण आहात. महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा देवगड तालुका. देवगड प्रसिद्ध आहे हापूस आंब्यांसाठी आणि त्याचबरोबर देवगड प्रसिद्ध आहे स्वच्छ समुद्र किनाऱ्यासाठी. देवगड प्रसिद्ध आहे देवगड किल्ल्यासाठी आणि तसेच देवगडमध्ये कोकणातील 7 महत्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह आहे. अशा देवगडमध्ये आपलं स्वागत आहे. बॉल हवेत आहे, मिड ऑफचा फिल्डर खाली येतोय, कॅच पकडला जाईल. फलंदाज संदीप पाटील गोल्डन डकचा शिकार, 0 वर आउट. पहिली विकेट गमावली आहे सीबर्ड रेडीने. आउट होते फलंदाज कर्णधार संदीप पाटील. तसेच देवगड प्रसिद्ध आहे शुद्ध अल्फान्सो आंबा लागवडीसाठी आणि त्या शेतीसाठी. या आंबा लागवडीचा प्रचंड मोठा विकास या देवगडमध्ये झालाय. येथे उगवलेल्या आंब्याचा एक विशिष्ट सुगंध असतो. गुळगुळीत बाह्य भाग, पातळ त्वचा, जाड केसराचा लगदा हे येथील उगवणाऱ्या आंब्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचमुळे देवगड प्रसिद्ध आहे इथल्या हापूस आंब्यासाठी. देवगडमध्ये स्वच्छ असे समुद्र किनारे आहेत. देवगडमध्ये झिप लाइनिंग आहे. देवगडमध्ये किल्ला आहे. देवगडमध्ये दीपगृह आहे. पर्यटकांसाठी खूप चांगली सुसज्ज अशी राहण्याची व्यवस्था आहे. देवगडमध्ये हॉटेल वसंत विजय आहे. बाळा कोळंबकर अगदी प्रेमाने तुम्हाला तिथे जेवण सर्व करतील.
देवगडमध्ये वॅक्स म्युझियम आहे. विजयदुर्ग किल्ला देवगडमध्येच आहे. त्याच्यामुळे हा जो समुद्र किनारपट्टीचा भाग आहे तिथे नेहमीच चर्चा होते. पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. तुम्ही देखील देवगडामध्ये आलात. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रथमेश पुल केलाय, पॉवरफुल वाटतोय, बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय, षटकार. थँक्यू. षटकार येतोय. तुम्ही देवगडात इलात त्याबद्दल तुम्हा सर्वांका स्वागत. हे देवगड आहे, कोकणी मालवणी भाषेसाठी प्रसिद्ध असलेलं. चांगला फटका ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय. एक धावी ते कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18 धावा. शुभानंद कोयंडे माझ्याबरोबर आमच्या समालोचन कक्षात गुणलेखकाची भूमिका पार पाडतायत. तसे ते पुरवठा अधिकारी आहेत. वेळातला वेळ काढून या देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रत्येक जण आपापल्या परीने नेहमीच कार्यतत्परतेने ते उपस्थित असतं. सर्वांची नावं घेणं शक्यही नाहीयेत आणि त्यामुळे देवगड ग्रामस्थ मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेसाठी ते अहोरात्र झटतात आणि त्याचमुळे एक मोठी स्पर्धा दरवर्षी 22व्या वर्षामध्ये तुमच्या भेटीला आली आहे. 18 धावा. बंटी बद्रिके जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन. करण मागच्या मॅच मध्ये 0वर आउट झाला होता. या मॅच मध्ये अपेक्षा वाढल्यात करण कडून. फुलरलेनचा बॉल हवेत खेळलाय आणि इथे आउट होईल करण. सलग दुसऱ्या मॅच मध्ये करण धुळे गोल्डन डकचा शिकार. नरसिंग पालमपल्लीने पकडला हा झेल. करण आउट. शून्यावर. करणसाठी आजची रात्र तितकीशी चांगली राहिलेली नाहीये, परंतु करण धुळे एक मोठा खेळाडू आहे. जोवेली बदलापूर परिसराचा. 2 विकेट आतापर्यंत गमवलेत सीबर्ड रेडी या टीमने. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 13ची सरासरी गाठावी लागेल. याच्या नंतरचा सामना देखील 5 षटकांचा असेल. गाबित स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड. देवगड विषयी आपण चर्चा करत होतो. देवगड किल्ला त्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो. हा किल्ला 1729 मध्ये दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला होता आणि किल्ला भरपूर प्रसिद्ध आहे, जिथे नेहमीच अनेक पर्यटक जात असतात. हा किल्ला बराच काळ कान्होजी आंग्रे यांच्याही ताब्यात होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या वॉल्टर ब्राउनने वाडीवर सावंतांच्या मदतीने हा किल्ला हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र पाठलाग करताना त्यांचे मोठे नुकसान झाले. आई या किल्ल्याचा इतिहास आहे. प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभलेलं देवगड. देवगडात आल्यानंतर हॉटेल वसंत विजयला देखील नक्की भेट द्या. स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या. देवगडात आल्यानंतर इथले हापूस आंबे आणि त्या बागांना नक्की भेट द्या. तिथली शेती पहा, लागवड कशी केली जाते, कसं पालन पोषण केलं जातं ते पहा. शॉर्ट बॉल पुल केलाय, फटका हवेत आणि इथे मात्र सीमा पार जाईल. महेंद्र मागेच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 2 षटकानंतर सीबर्ड रेडी 24 धावा.
मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. याच देवगड किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह आहे. किल्ल्याच्या आतमध्ये गणेश मंदिर, 3 तोफा, बुरुज अजूनही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. देवगड किल्ल्याचा इतिहास देखील तेवढाच मोठा आहे. आणि याच देवगडात तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रुप बी चे आज सामने खेळवले जातात. अगदी आनंदवाडी ग्रामस्थ जर पाहिलं तर कोकणची माणसं असं म्हणतात की साधी भोळी, अगदी तशीच ही माणसं आहेत. नेहमीच प्रेम देतात. या परिसरामध्ये आल्यानंतर दरवर्षी 22 वर्षाची परंपरा या स्पर्धेची त्यांनी अबाधित राखली आहे. अगदी हळव्या मनाची ही सर्वच माणसं. प्रत्येकाचा उल्लेख करणं कठीण आहे, परंतु आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. भरपूर मेहनत तुम्ही घेता. गाभित समाजातील लोक असतील, नेहमीच त्यांचं युद्ध खवळत्या समुद्राशी असतं. ते खलाशी आहेत, ते मासेमारी करतात, परंतु अशाही परिस्थितीमध्ये क्रिकेटची आवड त्यांच्या माध्यमातून जोपासली जाते. क्रिकेट प्रचंड आवडीचा खेळ त्यांचा आहे. सातत्याने युट्यूबवर हे सर्वच पाहत असतात. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा, परंतु देवगडात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करत असताना गेले 22 वर्षामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही स्पर्धा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नेहमीच नाव कमवते. तर भारताच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावर देखील या स्पर्धेची चर्चा होते. 17 चेंडू 41 धावा हे समीकरण. पुढे मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला झेल पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. फिल्डर होता शेरू लोहार, फलंदाज बाद. स्पष्ट आपण पाहतोय चेहऱ्यावर. आउट होणारा फलंदाज ठरलाय बंटी बद्रिके. ऑन साइडला लॉंग ऑनला एक चांगला झेल शेरू लोहारने टिपलाय. 16 चेंडू 41 धावा. मैदानाच्या आतमध्ये जीवित मात्रे एक उरण मुलेखंड परिसरातील सिक्सर किंग, तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचा वेल फिनिशर माइटी महेंद्र. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय महेंद्र मागे, जो पुढे षटकार चांगले मारतो, लांब लचक फटके चांगले मारतो, परंतु सामना सध्या तरी थोडासा फसलाय. 16 चेंडू 41 करायच्यात सी बर्ड्स रेडीला. हा बॉल जाऊ दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. 25 धावा स्कोर बोर्डवर. चांगला फटका, चांगलं टायमिंग, स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी जीवितच्या बॅट मधून सिक्सर. सीबर्ड रेडी. 31 ला 3 अशी परिस्थिती. 15 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. लवकर कटर पिक केला आणि पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पायातला बॉल सीमा पार धाडतोय फलंदाज मैदानामध्ये जीवित. हा बॉल बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच केलाय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. सिंगल इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय महेंद्रने. जीवितला सिंगल मिळेल. सामना जीवित केलाय जीवितच्या त्या षटकाराने. 14 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. सीबर्ड रेडी.
या टीमच्या समोर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोळी पुणेच्या विरुद्ध खेळत असताना दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील गाव रेडी. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर इथे टाकलाय. एक धाव तर मिळताना दिसते. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. मूळ रेवती म्हणून ओळखलं जाणारं हे रेडी गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगत आहे. प्रसिद्ध आहे काजू आणि येथील नारळाच्या झाडांसाठी. आणि तेथील सर्व पुरस्कर्ते संघ मालक त्यांनी हा संघ बांधलाय. चौदा चेंडू 31 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळते. तीस धावांची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ शिल्लक. तेरा चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चांगला सामना रंगतदार अवस्थेमध्ये हळूहळू चाललाय हा सामना. 35ला 3 अशी परिस्थिती सीबट रेडीची. कमी गतीने टाकलाय बॉल. कटरचा चांगला वापर. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. आता 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 30 धावा हे समीकरण आपण धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आहे. सीबट रेड्डी या टीमच्या समोर हे लक्ष. हा खेळाडू सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जीवित मात्रे आणि त्याच्या बरोबरीने खेळतोय फलंदाज महेंद्र मागे. दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सामना जिवंत आहे. सीबट रेड्डीच्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला तालुक्यातलं हे गाव पूर्वीच्या काळात हे एक महत्वाचं सागरी बंदर म्हणून देखील ओळखलं जायचं. यशवंतगड किल्ल्यासारखा एक पुरातन ऐतिहासिक स्मारक देखील या परिसरामध्ये आहे. प्रसिद्ध आहे गणपती बाप्पाच्या मंदिरासाठी रेडी हे गाव. आणि तिथून आलेल्या सर्व समर्थकांचं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 30 धावा हे समीकरण. हा बॉल चांगल्या टप्प्यावर थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता. अपील केलीये आणि ते अपील फेटाळून लावली आहे. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी दीपू रैना गोलंदाजी करताना दिसतोय. 11 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. 11 चेंडू 30 धावा. 11,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. रेडी गाव म्हटल्यानंतर गणेश चतुर्थीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणेश मंदिरांपैकी एक असल्याने गणेश चतुर्थीला भरपूर मोठ्या संख्येने ते पर्यटक आणि त्या गावातील बाहेर असणारे व्यक्ती देखील जात असतात. 11:30 फुलर लेनचा बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फॉलो थ्रू मध्ये आणि येतो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ते होत असताना 10 बॉल 30 धावा हे समीकरण. आतापर्यंत 2 चांगले बॉल टाकलेत दीपूने. चांगल्या टप्प्यावर
विशेष म्हणजे जास्त जागा देताना दिसत नाहीये. 35ला 3 अशी परिस्थिती आहे सीबट रेडी या संघाची. लक्ष्य या मॅच मध्ये 65चं होतं. अजूनही 30 धावा करायच्या 10 बॉलमध्ये. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं झालं तर 5 षटकार मारावे लागतील आणि हे दोन्ही फलंदाज असे आहेत हे लिलया षटकार मारतात. ताकद आहे या दोन्ही फलंदाजांकडे. परंतु मी कौतुक करेन दीपूचं. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. बॅटची कडा, बॉल उसळतोय आणि तोपर्यंत 1 धाव मिळेल. खडकाळ परिसर आहे या ग्राउंडचा. जर आपण उल्लेख केला तर कातळ आहे या ग्राउंडवर आणि त्यामुळे इथे क्षेत्ररक्षण करणं तेवढंच कठीण आहे. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. कधी बॉल तुमच्या चेहऱ्यासमोरून उसळेल हे तुम्हालाही सांगता येत नाही ज्यावेळेला टप्पा पडतो या ग्राउंडवर बॉलचा. परंतु ओव्हरऑल सीमारेषा खूप चांगली आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने असतात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. कोकणची एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची परंपरा लाभलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. ओहो, मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, स्क्वेअर लेगच्या पलीकडे माइटी महेंद्रच्या बॅट मधून येतोय सिक्सर. सामना आता मात्र पुन्हा एकदा कमालीचा रंगत असताना 8 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय माइटी महेंद्र मागे. हा खेळाडू नेहमीच फिनिशरची भूमिका पार पाडत असतो. भिवंडी क्रिकेटमध्ये काळ गाजवला या खेळाडूने. बाली ट्रॉफीचा तो सामना आठवा. काय फिनिशिंग टच दिला होता माइटी महेंद्रने. तो मैदानामध्ये खेळतोय. 8 बॉल 23 धावा. आणखीन एक मोठा धमाका. हा देखील बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र बाहुबली स्ट्रोक षटकार. चेंडू 17 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. 7 बॉल 17 रन. वड मॅच, वड एअर स्ट्राईक. बॅटचा स्विंग पहा आणि त्याच्यानंतर बॉल वर ठेवलेली नजर पहा. हा बॉल शोधावा लागेल. भरपूर लांब मारलाय महेंद्र मागेने. चांगली फलंदाजी करतोय. 7 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. प्रेक्षकांचं मनोरंजन होतं या सामन्याच्या माध्यमातून. आणि नेहमीच म्हणतात ना, अवघड रस्ते तुम्हाला नेहमी चांगल्या ठिकाणी घेऊन जातात. भरपूर प्रवास करून तुम्ही इथे आलेला आहात. मुंबईमधून तुम्ही इथे आलात, भिवंडीमधून इथे आलात, कोणी वेगवेगळ्या राज्यातून इथे आलाय. अवघड रस्ते कापत तुम्ही इथे आलात, परंतु तुम्हाला तेच अवघड रस्ते एका चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतात. देवगडमध्ये तुमचं स्वागत आहे. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत महेंद्र मागेने दीपू रैनाच्या विरुद्ध. पुढचा बॉल घेऊन दीपू. तिसरा येईल. सलग 3 बॉलवर 3 षटकार. महेंद्र मागे. महेंद्र अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडलाय महेंद्र मागेने. भिवंडीचा हा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊस पाडतोय. चर्चेमधला खेळाडू आहे.
वेल फिनिशर ऑफ भिवंडी या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. आणि मला वाटतं भिवंडीमध्ये जर याच्याकडे कार असेल तर तो 6व्या गिअरमध्ये चालू करत असावा. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे. हिमांशू हसतोय, त्याला माहिती आहे रस्त्याची परिस्थिती सध्या काय आहे, भिवंडीच्या ट्रॅफिकची परिस्थिती काय आहे, परंतु त्याच्यावर देखील तोडगा निघेल. आता ऑलमोस्ट समृद्धी मार्ग तिकडून चाललाय, त्याच्यामुळे मोठमोठे रस्ते होतील. काय पालट होतोय भिवंडीचा, काय पालट होतोय भिवंडीच्या क्रिकेटचा. त्याच्यामुळे असे खेळाडू नावरूपाला येतात महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भिवंडी परिसरातून देखील. कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं भिवंडीचं शहर, अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात भिवंडी परिसरामध्ये. केंद्रीय राज्यमंत्री ट्रॉफी, बाली ट्रॉफी या स्पर्धेंचं आयोजन नेहमीच भिवंडीमध्ये केलं जातं. 70 स्पोर्ट्सच्या अनेक स्पर्धा भिवंडीमध्ये होत असतात. सिल्वर स्टार भिवंडी एक नवीन संघ उदयाला आलाय भिवंडीमध्येच. आणि हे खेळाडू तिथून चांगलं क्रिकेट खेळून वर आलेले खेळाडू आहेत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11 धावा हे समीकरण भिवंडी परिसरामध्येच केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब राहतात, त्यांचा हा परिसर. 6 बॉल 11 रन हे समीकरण या मॅच मध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी सनी कसबे समोर असेल. फलंदाजीसाठी जीवित म्हात्रे. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय, 1 धाव इथे मिळेल. सनी थोडीशी फ्लाइट देतो गोलंदाजी करत असताना. सनी कमी गतीने बॉल टाकतो, फ्लाइट देतो, थोडीशी लालच निर्माण करतो फलंदाजाच्या दरम्यान. आणि नेहमीच असं म्हटलं जातं लालच बुरी बला, आणि या जाळ्यामध्ये तो अनेक फलंदाजांना लटकवतो. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. माइटी महेंद्र मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तो आहे सामना जिवंत आहे. तो बाद झाला तर पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते या सामन्याला. तुम्ही पाहताय हाय व्होल्टेज मॅच, तुम्ही पाहताय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 22व. रंगतदार लढत, 5 चेंडू 10 धावा. व्हाट अ मॅच. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चान्स आहे. आणि एक वेगवान धाव इथे पूर्ण केली आहे. जमैकाचा धावपट्टू हुसेन बोल्ट जर हा सामना पाहत असेल तर तोही थोडासा आश्चर्यचकित होईल की माझ्यापेक्षा वेगाने धावणारा भिवंडीतला खेळाडू कोण आहे. या वेगाने तो धावलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, खूप वेगाने इथे धाव कंप्लीट केली आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट कायम आहे. 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. बॉल जसा लागला शरीरावर, विकेट कीपरने बॉल अडवला, थ्रो करेपर्यंत वेगवान सिंगल कंप्लीट. आणि जर जे खेळाडू सध्या मॅच पाहत असतील, ज्यांना क्रिकेट शिकायचं आहे, त्यांनी ही गोष्ट शिकली पाहिजे. बॅट ड्रॅग करणं, बॅट कशी घासत क्रीजमध्ये तुम्ही घेऊन जाता, त्याला खूप महत्व आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू 9 धावा असा हा सामना तुमच्या समोर tenniscricket.in वर रंगतोय. जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत. 4 बॉल 9 धावा. हाही रायगडचा एक तगडा खेळाडू आहे जीवित म्हात्रे. पुढचा बॉल सनी. कमी गतीने पुन्हा एकदा फ्लाइट दिली नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र जीवित धावतच नाहीये, कारण त्याला माहिती आहे रनआउट अटळ आहे. फलंदाज बाद. लोकांना देखील समजलेलं नाहीये गाणं तुमचं, तरी देखील मनपूर्वक आभार. 3 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. मी सुरभी लाईट डीजे स्क्रीन LED स्क्रीन चे सर्व शब्बीर भाई पटेल यांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आणि काय लाईट्स त्यांनी इथे या स्पर्धेला दिलेत, अप्रतिम अशी प्रकाश योजना. शब्बीर भाई पटेल, कोल्हापूर म्हटल्यानंतर नुसता राडा, नुसता धिंगाणा, तांबडा पांढरा, याच्यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. 3 बॉल 9 हे समीकरण आता या मॅच मध्ये. व्हाट अ मॅच. मैदानामध्ये अजूनही माइटी महेंद्र आहे. महेंद्र मागे हे 3 षटकार त्याचे दाखवले जातात स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून. कमी गतीने टाकलाय, हा बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे.
आणि आता देवगड पोलीस स्टेशन मध्ये या बॉलचा FIR लिहावा लागेल की हा बॉल गायब झालाय. षटकार. IPS विश्वास नागरे पाटील नेहमीच सांगतात, यश शेवटचं नसतं, अपयश कधी संपणारं नसतं, महत्वाचा असतो तो तुमचा आत्मविश्वास. आणि तोच आत्मविश्वास फलंदाजीमध्ये दिसतोय. 2 बॉल 3 धावा हे समीकरण आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हा नियम आहे या स्पर्धेचा लीग स्टेजेस मध्ये. सुपर ओव्हर मध्ये सामना आणि त्या सामन्याचा रिझल्ट तुमच्या भेटीला येईल. 2 चेंडू 3 धावा. व्हाट अ मॅच. मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट हा जरी एका चित्रपटाचा डायलॉग असला तरी मात्र 5 रात्रीमध्ये तुम्हाला इथे तेच पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे, ही स्पर्धा परंपरेची आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहताय. 2 बॉल 3 धावा हे समीकरण. मायटी महेंद्र, महेंद्र बाहुबली मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. महेंद्र मागे. 2 बॉल 3 रन. कमी गतीने टाकलाय, हेलिकॉप्टर खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय थ्रो आहे. आता क्रॉस झालेत का हे दोन्ही फलंदाज ते पाहायचंय दोन्ही अंपायरला. आणि त्याच्याच विषयी चर्चा सुरू आहे. अनुराग मोहिते अंपायरच्या दरम्यान, खेळाडूंच्या दरम्यान. दोन्ही अंपायर प्रतिष्ठित पंच आहेत. दोन्ही पंच एकमेकांबरोबर चर्चा करतायत. थ्रो चांगला होता, चांगली फिल्डिंग होती शिरू लोहारची. आता पाहूया आउट कोण आहे. डीजे 2 मिनिटं थांबा, क्रुशियल मॅच आहे. अंपायर आता निर्णय घेतील थोड्याच वेळात. आणि टीव्ही अंपायर कडे त्यांनी इशारा कळवलाय. क्रॉस झालेत का हे दोन्ही फलंदाज हे चेक करायचंय. शॉर्ट रन साठी, शॉर्ट रन साठी देखील चेक करा. नॉन स्ट्रायकिंग एंडला अंपायर, कुठल्या एंडला, स्ट्राइक एंडला की नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला शॉर्ट रन चेक करा. आणि क्रॉस देखील. येस डीजे आता वाजवा. थँक्यू. पाहूया आता पंच निर्णय काय देत आहेत. 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता होती. शॉर्ट रन नाहीये. हा पहिला निर्णय तर आलाय पंचांचा. म्हणजे 1 रन तर पूर्ण झालीये. दुसऱ्या रनला आता रनआउट चेक केला जातोय. 2 फलंदाज क्रॉस झालेत का आणि रनआउट कोण आहे याची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवली जाईल. 1 रन तर मिळालीये. व्हाट अ मॅच. स्क्रीनवर स्पष्ट दिसतंय की महेंद्र क्रॉस झालेला नाहीये त्या खेळाडूला, त्याच्यामुळे महेंद्र आउट असेल. टीव्ही अंपायरचा हा निर्वाळ आहे. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. मेगा स्क्रीनवर दूध का दूध आणि पाणी का पाणी. 1 रन आहे. महेंद्र खेळाडूला क्रॉस झालेला नाहीये, त्याच्यामुळे महेंद्र आउट झालाय. आणि आता या समीकरण मॅच मध्ये आहे 1 बॉल मध्ये 2 रन. परंतु महेंद्रची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. भिवंडीचा सुपुत्र मायटी महेंद्र, महेंद्र मागे आउट झालाय. एक रन जर काढली तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. याची माहिती मी आताच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. रंगतदार अवस्थेमध्ये ही लढत. tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट. 32 धावा केल्या मायटी महेंद्रने. महेंद्र मागेने फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुहास पवार, केतन पाटील
सुहास पवारकडे असेल स्ट्राईक. भरपूर चांगलं क्रिकेट खेळत आलाय सुहास पवार, गोलंदाजीमध्ये देखील आणि फलंदाजीमध्ये देखील. कोलकातामध्ये तर एक रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे, सर्वाधिक धावा एकाच ओव्हरमध्ये करण्याचा. आय थिंक 58 की 60 धावा त्याने एकाच ओव्हरमध्ये केल्या होत्या. त्यामध्ये नो बॉल किती पडले, किती धावा त्याने. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन सबस्क्रायबरचा पल्ला गाठलाय tenniscricket.in या वाहिनीने. अजूनही त्याच्यामध्ये अनेक सबस्क्रायबर जोडले जातात. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत tenniscricket.in च्या फॅमिलीमध्ये. एक बॉल आणि धावा करायच्या 2. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये दोन्ही टीमसाठी. काय सामना इथे रंगतोय, पैसा वसूल मॅच. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. पाहूया कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ शेवटच्या राऊंड मध्ये आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळेल. शेवटचा बॉल सनी कसबे, त्याच्या समोर फलंदाजीसाठी कल्याणचा स्टार खेळाडू सुहास पवार. करेल का वार हे पाहायचंय. एक चेंडू 2 धावा. हलक्या हाताने ढकललाय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन कंप्लीट. खराब फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि हा सामना इथे जिंकलाय. सामना बरोबरी सुटला होता, परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचा फायदा उचलला. जिथे 1 रन होती तिथे 2 धावा घेतल्यात आणि सीबर्ड रेडी हा संघ इथे जिंकतोय. रेडी ग्रामस्थ खुश आहेत, आशु शिरोडकर खुश आहेत, सदा धुरी खुश आहेत. सर्वांचं अभिनंदन. वेल प्लेड टीम सीबर्ड रेडी.